तुझा खूप विश्वास आहे स्वामींवर. खूप वेळा त्यांनी मला अनुभूती दिली या गोष्टींची. हां. खूप परीक्षा बघतात ते. हो. खूप म्हणजे पार. मी आता सांगते, मी स्वामींबरोबर भांडते, मी त्यांच्याशी बोलते, जे आपण बऱ्याचदा आपल्या घरच्यांसमोर पण बोलू शकत नाही. आपल्या मनातल्या गोष्टी किंवा काही त्रास असतो आपल्याला, जो आपण मित्रांसमोर पण कधी काढला, म्हणजे मैत्रीमध्ये, तर कधी कधी कदाचित समोर अरे अरे करतील आणि मागे जाऊन परत काही बोलू शकतील. म्हणून मी कधी कोणाकडे बोलत नाही. पण मी स्वामींशी भांडते. रात्री सगळे झोपले की त्यांची फ्रेम जी माझ्या रूममध्ये आहे, की तुम्हाला ही वेळ माझ्यावर आणायची होती, तर म्हटलं मग हे असं घडवलंच का? असं का? मला उत्तर हवंय. मला माहित नाही, मला ह्याच्यातनं बाहेर काढा तुम्ही. आणि जर नाही काढलं तर म्हटलं माझा विश्वास नसणार. मी विश्वास म्हणजे पूर्ण मी तुम्हाला तुमच्या पुढे कधी दिवा लावणार नाही, तुमच्याकडे कधी बघणार, अशी मी भांडते, रडते, सगळं करते स्वामींबरोबर. पण तुला तसे अनुभव पण येत असतील ना पॉझिटिव्ह स्वामींचे? खूप अनुभव आले. हो. एखादा शेअर कर ना माझ्याबरोबर. थोडासा तुम्ही म्हणाल हा वाईट नाही म्हणणार, पण बघ माझा नवरा जेव्हा आजारी पडला आणि त्याला अचानक इथे फिल्म लॅबला होता तो तेव्हा, तो कॅमेरामन, तो फिल्म लॅबला होता गोरेगावला, आणि त्याला काहीतरी त्रास सुरू झाला म्हणून अचानक हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट करायला लागल्यानंतर माझं असं झालं, मला फोन आला की सुरेखाताई तुम्ही पटकन या, कारण असं झालं. आणि मुंबईत कोणीच नाही, आमचं सासर कोल्हापूर, माहेर पुणे. म्हटलं आता तर मी गेल्यानंतर तो कोमात गेलेला होता. तोपर्यंत घरच्यांना फोन करून सगळे येईपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळ. आणि डॉक्टरांनी आल्याला माझ्या वडिलांना सांगितलं की ही आमच्या हाताबाहेरची केस आहे, लिव्हर खराब झालं होतं, त्यात त्यांनी ड्रिंक केलं होतं, ते पसरलं होतं, आणि ही लास्ट स्टेज, आम्ही काहीच नाही करू शकत. मग आम्ही विचारलं लिव्हर काय होऊ शकतं का, म्हणजे ते ट्रान्सप्लांट करतात, ट्रान्सप्लांट होतं, राईट. तर किती खर्च येईल? 25-1 लाख रुपये खर्च येईल बघा तेव्हा. हो, 2013. मी घर वगैरे घेऊन ठेवलेच होते, 2-3 म्हणजे 2 फ्लॅट होते, एक मुंबईत आणि एक कोल्हापूरला. मी वडिलांना म्हटलं काही वेळ आली तर, म्हटलं मी हो लगेच आज उद्या ऑपरेशन म्हणून उद्या पैसे नाही मिळणार, जरी घर विकायचं म्हटलं तर ती काही सोपी गोष्ट नव्हती. मला ना काही सुधरतच नव्हतं, काय करावं. मी स्वामींना मी तेव्हाही मानत होते. मग मी ना दादरच्या मठात गेले, गुरुवार होता. बरं लोक ओळखतायत मला, आणि मी ना जाऊन ढसा रडत होते तिथे. आणि मी एवढंच म्हटलं, मला डिसिजन घ्यायचं, माझं घर विकायचं की नाही. 3 दिवस झाले. माझा नवरा म्हटलं साधारण कधीही जाईल या स्टेजवर आहे. नंतर तो व्हेंटिलेटरवर होता, ते काढलं तर त्याला श्वास, तो म्हणजे गेलाच, अशाच परिस्थिती होता. मी म्हटलं मी जर घर विकायचं किंवा नाही, हे याचं योग्य काय जो डिसिजन असणार आहे, तर तुम्ही मला स्वामी आता सांगायचं. जर मी घर विकलं आणि त्याला व्यवस्थित आणलं घरी, पण मग मला आयुष्यभर परत ही वेळ माझ्यावर नका आणू, माझा संसार व्यवस्थित चालू द्या. पण हे मी केल्यानंतर घर विकलं, उद्या त्याला घरी नेलं, आणि पुन्हा 2 वर्षांनी माझ्यावर हीच परिस्थिती आणणार असाल, तर मला ना आता मार्ग दाखवा काय तो. हे बोलले गुरुवारी रात्री, आणि शनिवारी सकाळी तो गेला. मला वाटतं हा अनुभवच आहे. बरोबर. असे अजून अनेक आहेत. मग एखादा एक मोठं प्रोजेक्ट होतं ज्याच्याबद्दल माझ्याशी बोलणं झालं होतं, साधारण सगळं झालंय, ते पुढे जात 2-3 म्हटलं बहुतेक नाहीच आपल्या नशिबात. मी स्वामींना इतकं प्रेम, म्हणजे मी अगदी 11 गुरुवार आणि हे ते सगळं खूप केलं, आणि जे माझ्या हातनं गेलेलं होतं ते मला परत मिळालं. देतात स्वामी, देतात, पण परीक्षा खूप घेतात, कठीण परिस्थितीतनं जावं लागतं, एवढं आहे. ॲब्सोल्युटली. पण आहेत ते आहेत. शंकर महाराजांचं पण मला वाटत नाही मुंबईमध्ये मला फार माहित नाही, पण पुणे त्यांचं मठ आहे. अरे बापरे, ग्रेट. पण तेच आहे की मी सांगते म्हणून तुला पटलं पाहिजे असं नाहीये, ते तुम्हाला इथूनच वाटलं पाहिजे. नाही, खरं 100%. तुमची ती श्रद्धा असली पाहिजे.